मी तुम्हाला सांगू का, विपස්සना जी आहे का नाही, जे आपण ध्यान साधना करतो, शिबिरामध्ये वगैरे जातो, हे कसं आहे, हे प्रारंभिक स्वरूपातलं ज्ञान आहे. हे काही खूप डीपमध्ये तुम्ही जात नाही त्याच्यामध्ये. ते प्रारंभिक स्वरूपातलं आहे. असं जे आहे ते वरवरचं असतं, ते काही हे नाही. ठीक आहे. आणि मनाचं क्षेत्र, मनाचा जो विस्तार आहे तो खूप मोठा आहे. आणि त्याला जे आहे ते जाण्यासाठी तुम्हाला खूप दूरवर प्रवास करावा लागतो. तो असा नाही आहे की लगेच जे आहे ते तुम्हाला थोडंफार एकाग्रता झाली, तुम्हाला थोडंफार जे आहे बरं वाटायला लागलं, तर तुम्ही असं समजू नका की खूप डीपमध्ये चालले गेले, तुम्ही ध्यानाच्या अवस्थेमध्ये चालले गेले. तर ध्यानाची प्रथम अवस्थासुद्धा पुरेपूर नसतं, हे लक्षात घ्या. ती तोंड ओळख आहे. विपश्यनेची तोंड ओळख, आनापानसतीची तोंड ओळख आहे. ठीक आहे. खरं ध्यान जे असतं ना, खरी विपස්සना जे असतं ना, ती केव्हा प्राप्त होतं मनुष्याला, जेव्हा कुशल चित्ताची निर्मिती होते, हे लक्षात घ्या. कारण सम्यक समाधीला काय म्हटलं गेलेलं आहे, कुशल चित्ताची एकाग्रता म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर आधी कुशल चित्त उत्पन्न होणं गरजेचं आहे. आणि कुशल चित्त कशानं उत्पन्न होईल? कम्मठानाच्या अभ्यासामुळे. तर तुमचं कर्मस्थान जेवढं पक्कं, तेवढी तुमची चित्ताची एकाग्रता पक्की, हे लक्षात घ्या. तेवढं चित्त जे आहे कुशल होईल. तर कम्मठान फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिले जे आहे कम्मठान करायला लागतं. कुठल्याही तुम्ही बौद्ध देशांमध्ये गेले, जिथे ट्रॅडिशनल बुद्धिझम आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कम्मठानामध्ये प्रतिष्ठित होऊ म्हणतात आधी, आणि कम्मठानामध्ये परिपूर्ण हो. ते कम्मठान जे आहेत ना, ते 40 प्रकारचे कम्मठान आहेत. आणि त्या 40 प्रकारच्या कम्मठानातला आपल्या चर्येच्या अनुसार, आपल्या चर्येला जो सुटेबल कम्मठान होईल, तो कम्मठान आचार्य तुम्हाला देत असतात. आणि त्या कम्मठानामध्ये त्याची प्रॅक्टिस मग मनुष्य करतो. आणि जेव्हा तो त्या कम्मठानामध्ये परिपक्व होतो, तर काय होतं, त्याचं चित्त शांत होतं. तर पहिले चित्ताला शांत करणं फार गरजेचं आहे. जे चित्त जे आहे नाना तऱ्हेच्या विचारांनी, संस्कारांनी, क्लेशांनी जे आहे ते काय झालेलं असतं, त्याच्या मनामध्ये उपद्रव माजलेला असतो, हे लक्षात घ्या. त्याचं चित्त जे आहे ते गोंधळलेलं असतं, अशांत असतं, अस्वस्थ असतं, बेचैन असतं, चंचल असतं. तर त्याच्या चित्ताला कम्मठान काय करतं, आधी शांत करतं. जसं एखादा जे आहे ते, एखाद्याला 104 डिग्री ताप आलेला आहे, तर त्याचं अंग कसं फणफणतं तापानं. तर पहिले डॉक्टर काय करतात त्याला, म्हणजे पहिले त्याचा ताप जो आहे ना, तो कसा कमी होईल. इकडे मनाचा ताप खूप वाढलेला आहे हजारो जन्मापासून, हे लक्षात घ्या. तर त्याला जे आहे ते पहिले कमी करायचं आहे. कमी 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 करत एकदम शांत करायचं आहे त्याला. तर तो कम्मठानानं होता आधी चित्त पहिले. आणि कम्मठानाची प्रॅक्टिस जी आहे ते म्हणजे वर्षोनवर्ष चालतं लोकांची, हे लक्षात. वर्षोनवर्ष चालली पाहिजे कम्मठानाची प्रॅक्टिस. तेव्हा कुठे जे आहे त्याचं चित्त मग समाधीसाठी तयार होतं. आणि मग तो समाधीमध्ये उतरतो. आणि समाधीमध्ये उतरल्यावरती मग त्याची विपश्यना सुरू होऊन जातं. जे त्याने कधीही बघितलेलं नसतं, जे जगत त्यानं कधी बघितलेलं नाही आहे, जे चित्ताचं क्षेत्र त्यानं कधी बघितलेलं नाही आहे, त्या क्षेत्रामध्ये त्याचं बघणं सुरू होऊन जातं. त्याला म्हणतात विपश्यना. तर तिथे काय बघतो तो बघतो अनित्य, दुःख आणि अनादि. हे 3 लक्षण जे आहे तो बघतो. तर विपश्यनेमध्ये काही खूप जास्त बघायचं नसतं, अनित्य, दुःख आणि अनंत. ठीक आहे. तर हे जे आहे ना, हे बघण्यासाठी त्याला
जन्मोजन्माची यात्रा करावी लागते. उभे निवासानुसतीचं ज्ञान. विपश्यना झाली की तुम्ही जे आहे ना ते अर्हत झालाच म्हणून समजा, हे लक्षात घ्या. विपश्यना एकदाचे विपश्यनेमध्ये चित्त गेलं की ते थेट अर्हत होऊनच बाहेर निघतं, नाही का. कम्मठठाणामध्ये चित्त जाणं येणं करू शकतं, पण विपश्यनेमध्ये एकदाचं चित्त गेलं तर ते जाणं येणं नाही करत. स्थिर झाल्याशिवाय विपश्यनेत जातच नाही. हे कम्मठठाणच आहे. तुम्ही जे आहे तुम्ही प्रॅक्टिस करता ना ते कम्मठठाणाचीच असते, ठीक आहे. आणि तिथेच तुम्ही जे आहे स्वतःला पहिले शांत करण्याच्याच मागं लागलेले असतं, हे लक्षात घ्या. तर जाणं येणं बाहेर तुमचं चालू असतं. विपश्यनाचं ज्ञान म्हणजे थेट अर्हत दिशेनं घेऊन जा, लोकोत्तर भूमीमध्ये. माझं तर असं म्हणणं आहे की विपश्यना ही लोकोत्तर भूमीमध्येच सुरू होतं. पहिल्या कुठल्याही भूमीमध्ये विपश्यना सुरू होत नाही. जी विशेषेण पश्यती ती विपश्यना. तर विशेषेण पश्यती कशाला पाहून राहिलेल्या आहेत? अनित्य, दुःख आणि अनंत. तर त्याच्यासमोर अनित्य, मग तो जेव्हा डोळे उघडेही करेल तरी त्याला अनित्यच दिसेल, दुःख आणि अनंतच दिसणार आहे. तीनच लक्षणं दिसणार आहे. त्रिनेत्र खुलून जातात त्याचे, 3 डोळे लक्षात. अनित्य, दुःख आणि अनंत. तर हे असं होऊन जातं. तर मग तो मनुष्य जे आहे जेव्हा समजा तो संसारात राहील का? विपश्यनेमध्ये गेलेला मनुष्य संसारात राहूच शकत नाही. तो संसारातून बाहेर पडतो. त्याचं चित्त संसारात राहूच शकत नाही, हे लक्षात घ्या. तो प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे अनित्य, दुःख आणि अनंत पाहतो. आणि त्याची जे आहे ते श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी, अर्हत अवस्थेमध्ये वाटचाल सुरू होतं, हे लक्षात घ्या. तर हे असतं विपश्यना. समजलं? कम्मठठाणानंतर जोपर्यंत तुमचं चित्त कम्मठठाणामध्ये परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जे आहे ते विपश्यनेमध्ये जाऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि कुठलंही एक कम्मठठाण तुम्हाला थेट निर्वाणापर्यंत घेऊन जाऊ शकतं. म्हणजे त्या कम्मठठाणातूनच विपश्यना सुरू होऊन जाते. एक पर्टिक्युलर स्टेजमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा त्या कम्मठठाणामधूनच विपश्यना सुरू होऊन जाते. तर तुम्ही कुठलंही कम्मठठाण घेऊ शकता. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती, त्यागानुसती, शीलानुसती, देवतानुस्मृती, उपशमनानुस्मृती, 10 प्रकारचे अशुभ स्थान, 10 प्रकारचे कसीन, 4 ब्रह्मविहार, आरूप्य भावना, आहारामधील प्रतिकूल संज्ञा, हे सगळे जे कम्मठठाण आहे 40, कुठलंही कम्मठठाण घेऊन मनुष्य जे आहे निर्वाणापर्यंत जाऊ शकतो. समजा एखाद्यानं बुद्धानुसती घेतलं तर थेट बुद्धानुसतीच त्याला निर्वाणापर्यंत नेऊ शकतो, हे लक्षात घ्या. गरज नाही आहे की आनापानसतीच घेतली पाहिजे. आणि आनापानसती सर्वांनाच सुटेबल होतं असं नाही आहे. ज्यांचं वितर्क चरित्र असतं त्यांना आनापानसती सुटेबल होतं. ज्यांचं श्रद्धाचरित्र असतं त्यांना बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती या अनुस्मृती साधना काय होतात? सूट होतात. तर प्रत्येकाचं जे 6 प्रकारचे चरित्र सांगितले गेलेले आहेत ना, श्रद्धाचरित्र, बुद्धिचरित्र, रागचरित्र, ठीक आहे, द्वेषचरित्र, मोहचरित्र, समजले का नाही समजले? तर असं चरित्र असतं, वितर्क चरित्र. तर 6 प्रकारच्या चरित्रामध्ये जे आहे 6 प्रकारचे चरित्राच्या अनुषंगानं मग कम्मठठाण जे आहे कम्मठठाणचा निर्देश केला गेलेला आहे की कोणाला कोणतं कम्मठठाण सुटेबल होतं म्हणून. आणि मग ते कम्मठठाण घेऊन तो समाधीमध्ये जातो. तर पहिली उपचार समाधी असतं, मग अपर्णा समाधी असतं, ठीक आहे, अर्पणा समाधी. तर अर्पणा समाधीमध्ये गेल्यानंतर मग विपश्यना सुरू होते, हे लक्षात घ्या. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर हे इतकं सहजासहजी होणारं काम नाही आहे विपश्यना. म्हणजे विपश्यना हे खोलातली विद्या आहे. कम्मठठाणामध्ये गेल्यानंतर ती विद्या सुरू होते आणि ती थेट निर्वाणाकडे घेऊन जाणारी विद्या असते. आणि हे जे आपण करतो विपश्यना वगैरे हे व्यावहारिक स्वरूपातली वरच्या स्तरावरची असते.
तुम्ही जे कम्मठठाण करता, विपස්සना करता, हे वरच्या स्तरावरचं, ठीक आहे. तर ते बेसिकली कम्मठठाणच असतं जे तुम्ही करता. काय गतानुस्मृती असतं ती, दुसरं काहीच नाही. कायामध्ये असलेल्या जी वेदनेची अनुभूती आहे ती पाहता तुम्ही, ठीक आहे. असं असतं ते, त्याच्या पलीकडे काही नसतं. ह्या बाबी आहे, आलं लक्षात.